नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला संध्याकाळपासून चालू होतो आहे कारण आज आहे कोजागरी पौर्णिमा. आणि कोजागरी पौर्णिमेची आम्ही काय काय करतो हे तुम्हाला दाखवायचं म्हणून ब्लॉग हा संध्याकाळपासूनच शूट केला. श्री समर्थ बीट्स यांनी दसऱ्यानिमित्त बोनस म्हणून मिठाई दिली. तुम्ही पाहू शकता, पुढे मी तुम्हाला फोटो दाखवते. मग आम्ही सुरुवात केली आमच्या मेन पॉईंटकडे. साहित्य बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल आम्ही काय बनवतो ते. एका गरम पातेल्यामध्ये थंड दुधाने उडी मारण्याचा प्रयत्न केला. काहीतरी खास ओकेशनवर सेल्फी हवीच म्हणून सेल्फी घेत असताना पातेल्यामधील दुधाने बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मग दुधामध्ये लागणारे साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेतलं. दुधाला असं एकट्याला होळकताना पाहून आम्हाला पण जाऊ दे असं बाकीच्यांनी आग्रह धरला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी त्यांनासुद्धा आतमध्ये ढकलून दिलं. आणि हे महाशय घटनास्थळी उपस्थित असून सुद्धा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न नाही केला. आणि तुम्ही पाहू शकता, हे निरंजनामध्ये वाद घालण्याचा प्रयत्न करत होते, पण मी एवढ्या सहजपणे जाणार नाही अशी जिद्द वातीने सुद्धा धरली. मग लक्ष्मीपूजेची तयारी झाली. तुम्ही पाहू शकता, अशी आम्ही देवाची स्थापना केली होती. किती सुंदर दिसतंय. मग पूजा आरती सगळंच झालं आणि मग दूध बाहेर ठेवण्याचा टाईम झाला. दूध बाहेर ठेवलं पण चंद्रसंध्या काही दिसत नव्हत्या. आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा कोजागरी निमित्त सगळी माणसं जमा झाली होती. मग आम्हीच चंद्र आणि चांदण्या समजून दुधाकडे बघितलं आणि माझा कप तुम्ही घ्या, तुमचा कप मी घेते असं म्हणून दुधाची चुस्की मारली. अशी होती आमची कोजागरी. बाय, उद्या भेटूया.